नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे सगळ्यांचे फेवरेट मॅगी। मॅगीसाठी लागणारे साहित्य: 3 पॅकेट मॅगी आणि 3 पॅकेट मॅगी मसाला, 1 चम्मच तिखट, 1 चम्मच हळदी पावडर, स्वादानुसार मीठ, 2 कांदे आणि 2 टमाटे। सर्वप्रथम आपण बारीक आकाराने कांदे चिरून घेऊया। मॅगी खाल्ले तर काय काय फायदे असते मी इथं तुम्हाला सांगणार आहे। मॅगी एकदम झटपट तयार होतो, 2 ते 3 मिनिटात। भूक लागले की झटपट उपयोग असतो। कमी खर्चात मॅगी बनतो। वेगवेगळ्या स्टाईलमध्ये मॅगी बनवता येतो। कांदे चिरायचे झालेले आहे। आता आपण 2 टमाटर बारीक आकाराने चिरून घेऊया। आणि मित्रांनो, छोटीशी सलाह: मॅगी कधी कधी खाण्याचे ठीक आहे, पण रोज खाण्यापेक्षा घरच्या पौष्टिक जेवण जास्त चांगला असतो। तुम्ही मॅगीमध्ये गाजर, मटर, शिमला मिरची भी घालू शकता, त्यामुळे चव वाढतो आणि थोडीशी हेल्दी होतो। सर्वप्रथम आपण गॅसवर कढई चढवून घेऊया आणि 3 चम्मच तेल घालून घेऊया। कढईमध्ये 3 चम्मच तेल घातलेले आहे। गरम होईस्तोवर आपण इथं थांबून घेऊया। बघा, नॉर्मल तेल गरम झालेलं आहे। आता आपण बारीक चिरलेले कांदे घालून घेऊया आणि परतून घेऊया। कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। बघा, कांदा गुलाबी रंग आलेला आहे। आता आपण 1 चम्मच हळदी पावडर घालून घेऊया आणि चांगला परतून घेऊया। आता आपण चिरलेला टमाटे घालून घेऊया। टमाटे छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया। बघा, टमाटे मऊ चांगलं झालेलं आहे। स्वादानुसार मीठ घालून घेऊया आणि 1 चम्मच तिखट घालून घेऊया आणि चांगला परतून घेऊया। आता आपण 1.5 तांबे पाणी घालून घेऊया। मित्रांनो, तुम्ही इथं गरम पाणी पिऊन घातलं तर भी चालेल। बघा, मी 1.5 तांबे पाणी घातलेलं आहे। आता आपण मॅगीचा मसाला घालून घेऊया। बघा, 3 पॅकेट मॅगीचा मसाला घालू लागलेला आहे मी। आता आपण चांगला मिक्स करून घेऊया। उकळी येऊसर का आपण ढक्कन लावून घेऊया। बघा, इथं उकळी आलेला आहे। आता आपण मॅगीचे नूडल्स घालून घेऊया। मॅगी तुम्ही तुकडे करून घातले तर भी चालेल। चला, आता चांगला उकळी येऊसर आपण थांबून घेऊया। मॅगी 2 ते 3 मिनिट हलक्या हाताने हलवत शिजवून घेऊया। पाणी जास्त असेल तर थोडा आटू घ्या। आपल्याला ना खूप सूप सारख्या नको आणि खूप कोरडीही नको, मध्यम घट्टपणा चांगला लागतो। बघा मित्रांनो, आपला मॅगी एकदम परफेक्ट तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। जर तुम्हाला हा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही मॅगीमध्ये काय स्पेशल घालता। चला मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया एक नवीन टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत खुश रहा आणि स्वादिष्ट खा। धन्यवाद।